नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. रायगड जिल्ह्यातल्या खालापूर जवळच्या रिसॉर्ट वरती धमाल करायला सगळे डबेवाले सहकुटुंब सहपरिवार पोहोचलेले आहेत. सगळे असं एवढ्यासाठी म्हटलं कारण आपण यापूर्वीच ऐकलेलं आहे की 5,000 डबेवाले 2 लाख डबे हे रोज पोहोचवत असतात. एक वेगळी इंडस्ट्री झालेली आहे आणि ही इंडस्ट्री अविरत सुरू आहे. अशा वेळेला त्यांना त्यांचं घर सांभाळणार आहे किंवा त्यांना नेहमी जिथे जिथे गरज लागेल तिथे तिथे पाठीशी खंबीरपणे उभं राहून हसत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत असं सांगणाऱ्या त्या माऊली कायम प्रसंगी स्वतःच्या मनाला मुरड घालतात पण कुटुंबाच्या सुखासाठी झटत असतात. तेव्हा अशा माऊलींना अशा कुटुंबांसाठी हे 3 भाग समर्पित होत आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन सहकुटुंब सहपरिवार सगळे या रिसॉर्ट वरती धमाल करतात. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात दुसऱ्यासाठी जगत असताना स्वतःसाठी 4 क्षण आनंदाचे हल्ली दुर्मिळच झालेले आहेत. पण ते आनंदाचे क्षण द्यायचे हे ठरवलं झी मराठीने आणि म्हणून होम मिनिस्टरचं हे कुटुंब आज यांच्या कुटुंबाच्या आनंदामध्ये सहभागी झालेलं आहे. नमस्कार. नमस्कार. माहेरचं नाव आणि सासरचं नाव? माहेरचं नाव सुवर्ण भगवान साबळे, सासरचं नाव सुवर्ण नथुराम शिंदे. माहेरचं नाव कविता सुदाम मोरे, सासरचं नाव कविता संदीप गायकर. तुमचं बालपण सगळं राजगुरुनगर. राजगुरुनगर. माझं बालपण नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यामधलं आहे. म्हणजे मुंबई किंवा शहराशी तुमचा तेव्हा संबंध नव्हता बालपण? तेव्हा होता. बालपणी शहराशी संबंध म्हणजे वडील मिल कामगार असायचे. बरं. मिल कामगार असताना आम्ही गावीच असायचो. तर मिल बंद पडल्याच्या नंतर मग आम्हाला गावीच राहावं लागलं. त्यानंतर मग आम्ही भावाच्या सहाय्याने मुंबईमध्ये आलो. तुमच्या बाबतीत? मी लालबागला मावशीकडे असायचे उन्हाळ्याच्या मावशीकडे सुट्टीसाठी. हो. उन्हाळ्याच्या सुट्टी. हा. बरं. आणि किसन नगरला मामा असायचे ठाण्याला, तिथे असायचे. म्हणजे लालबाग आणि ठाणा. ठाणा हो. आणि तुम्ही उन्हाळ्याच्या मुंबईत कुठे? मी पहिला नाला सोपऱ्या राहत होतो हा. आणि पहिली मी कंपनीमध्ये काम करत होतो. तर ती कंपनी बंद झाली आणि त्यानंतर ह्या डबेवाल्यांच्या लाईन या व्यवसायात आलात तो. किती वर्ष तुम्ही काम करताय? तर मला 18 वर्ष झाले. 18 वर्ष. आणि तुमचा एरिया कुठला? माझा वाशी एपीएमसी मार्केट, फ्रूट मार्केट. आणि राहायला आता कुठे तुम्ही? कल्याण नाही. कल्याण. बापरे, कुठून कुठे कसा प्रवास करता? हो ना माऊली. आपण काय करता घरी? नाही, गृहिणी. मी शिक्षिका आहे, सिनियर ज्युनियर. अच्छा, तुम्ही शिकवता? हो. तुमच्या बाबतीत कसं काय? ठीक आहे, गावी होते गाव कुठे? तिकडे खेळ चालले होते. हो ना. हो. मग तुम्ही मुंबईत आला होता पूर्वी? हो. कुठे यायचे? माटुंग्याला. तुमचं बालपण? गावीच. शाळा संपल्यानंतर मुंबईला आलो. तुम्ही कोणाकडे आलात मुंबईत? मी इकडं मावळणीची पोरगी होती तिच्याकडे आलेलो. आणि डब्याच्या या व्यवसायात कधीपासून? डब्याच्या व्यवसायामध्ये मी 2001 पासून आहे. म्हणजे 18 वर्ष झाली. इकडं नव्हतं, मी पहिला ग्रँड रोडला होतो, त्याच्यानंतर मग दादरला आलो. दादरला. पण आता तुम्ही एरिया कुठला तुमचा? दादर सांताक्रूज. दादर ते सांताक्रूज. काय वेगळं आहे ना काम, हो की नाही? पण खूप धावपळ होते गाव. हा, धावपळ करावंच लागते ना. काय हो, काय वेगवेगळे अनुभव असतात ना? हो, अनुभव तर येतच राहतात. आणि कसं आहे, मेहनत जी असते माणसाला कायम शरीर व्यवस्थित सुदृढ ठेवते आणि जेवण व्यवस्थित जातं. आम्हाला ह्या कामाचा आम्ही आनंदाने स्वीकार करतो. पण मला सांगा, जेव्हा लग्न झालं तेव्हा परिस्थिती कशी होती? हो, परिस्थिती नाजूकच होती. कारण लग्न जे झालं मी स्वतःच्या पायावरती मला करावं लागलं. स्वतः म्हणजे आम्ही स्वतःचा संसार स्वतःच उभा केलेला आहे. पण लग्न ठरवलं स्वतःच स्वतः? नाही, लग्न नाही ठरवलं. लग्न भावाची सासरवाडी होती. जाऊ चुलतेची मुलगी आहे, मोठी जाऊ चुलतेची मुलगी. बरं बरं बरं. त्यामुळे माहितीतलं होतं, माहिती बघितलेलं होतं. बघितलं असं नाही, हा. पण त्यांनी मला बघितलं होतं गावाला. त्यांनी म्हणजे? जाऊबाईंना. जाऊबाईने. ह्यांनी नव्हतं बघितलं? नाही नाही. तुम्ही कधी बघितलं मग? मी आता बघायला गेलो त्यावेळेस बघितलं. त्याच्या आधी नाही? बरं, फिरायला वगैरे? हो, फिरायला गेलो ना. गेटवे ऑफ इंडिया दाखवलं. गेटवे ऑफ इंडिया. फार लांब नेलं तो फिरायला. आणि अजून महालक्ष्मी, हजी आली, जीवदानीला फिरून आणला एकदा? लग्न एकदा. वर्षी खूप फिरलो. किती वर्ष झाली? लग्नाला 17 वर्ष, मे महिन्यात. 17 वर्षात पहिल्या वर्षी खूप फिरले. हो. उरलेली 16 वर्ष कामात घालवली. हे असं सांगतायत की दर आठवड्याला गेटवे ऑफ इंडियाला घेऊन जातात. तुमच्याकडे कसं काय फिरायला वगैरे? फिरायला नाही येते. नाही. किती वर्ष झाली? 14.
14 वर्षात फिरायला नाही नेलं तुम्ही? वेळच पुरत नाही तर काय करणार. कुठेच नाही. कुठेच नाही, लव्ह मॅरेज केलंय. लव्ह मॅरेज. कसं काय हो? कोणी प्रपोज केलं? त्यांनी. तुम्ही विचारलं होतं ह्यांना? हा, कुठे? राहायला आम्ही तिथेच होतो ना, चुलत मामाचीच पोरगी, हा, त्यामुळे तिथंच मी विचारलं. कुठे? तिथे म्हणजे माटुंगा. माटुंग्यामध्येच राहिला होतो आम्ही. मग मी माटुंग- पण तिथेच होते, ती पण तिथेच होती. माटुंग्याला तुम्ही प्रपोज केलं? मग तेव्हा हो म्हटलं लगेच? लगेच नाही. आई वडील तयार असेल तर मी तयार. घरच्यांच्या हिशोबाने केलं. पण मग मला सांगा, जेव्हा तुम्ही त्यांना विचारलं हा. तेव्हा तर फिरायला गेला असाल ना कुठे कुठे? नाही. तेव्हाही नाही? नाही. कसं हे लव्ह मॅरेज वेगळंच आहे हो. नेलेलं त्यांनी सिद्धिविनायकला मी जाऊन. सिद्धिविनायकला गेले होते सिद्धिविनायकला गणपतीला? गणपतीच्या बरं. पाय पडायला. मग दोघेच गेले होते तेव्हा? नाही, मित्र पण होते त्यांचे. पण आता मला सांगा, 14 वर्षाचा संसार बरोबर, कशी साथ दिली हो तुम्हाला? खूप एकदम छान. व्यवस्थित. काय सांगाल त्यांच्याबद्दल? काय ना, कधी घरामध्ये पण कोण बोलणार नाही. काम जे काम करायचं ते व्यवस्थित करणार. सर्वांची काळजी घेणार, घरातल्यांची पण, माझी पण, पोरांची पण. त्यामुळे जास्त बोलायची वेळ पण येत नाही. कोणाच्या लग्नाला 18 वर्ष झाली आहेत, कोणाच्या लग्नाला 14 वर्ष झाली आहेत, पण आजचा दिवस मात्र उरलेल्या आयुष्यात कायम त्यांच्या लक्षात राहील आणि हा आठवणीचा अल्बम कायम ते चालत राहतील. बघूया कुठल्या माऊली पुढच्या खेळात दाखल होणार. समोर रिंग ठेवलेले आहेत आणि स्माइली चेंडू टाकायचा आहे. सर्वाधिक गुणसंख्या या दोघींपैकी ज्यांची, त्या माऊली पुढच्या खेळात. 1, 2, 3 सुरुवात तुमच्यापासून. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 गुणसंख्या 7. आता माऊली तुम्ही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि जिंकण्यासाठी 8. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि ही भेटवस्तू झी मराठीकडून तुमच्यासाठी. वहिनी, कसं वाटतंय आता? खूप छान वाटतंय. कशासाठी? असं तुमच्यासोबत खेळायला भेटलं त्याच्याबद्दल. पण असं कधी खेळ खेळला होता का तुम्ही? लहानपणी हो. कुठे? गावी. गावी खेळायचे, पण त्या दगड टाकत असाल. पाण्यात दगडे टाकायचे. नमस्कार. नमस्कार भाऊजी. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझं शिवडी, मुंबई. तुमचं बालपण? गाव राजगुरुनगर. राजगुरुनगर. तुमचं? नमस्ते, माझं केंदूर पापड, जे बाजीराव पेशवांनी मस्तानीला दिलेलं दत्तक म्हणून. नमस्कार. नमस्कार. माझं बालपण मुंबईतच. मुंबईत कुठे? विलेपार्ली पूर्व. माऊली, तुमचं माहेरचं नाव काय आणि आताचं नाव काय? माझं माहेरचं पद्मा राजाराम थिटे आणि आत्ताचं नैना जयसिंग तिकडे. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे आई बाबा शेतकरी आहेत. आमची खूप मोठी फॅमिली आहे. मला 2 काका आहेत आणि 7 आत्या आहेत आणि त्या आत्यांची मुलं आणि आम्ही सगळे एकत्रच राहिलेलो आहोत. म्हणजे शाळा वगैरे सगळं एकत्र. एकदम मस्त, मजेत गेलं खूप छान, बालपण. खूप सुंदर. एकदम छान. हो. तुमचं कसं काय? माहेरचं नाव आणि सासरचं नाव? माहेरचं नाव माधवी दादू शिंदे आणि सासरचं नाव लक्ष्मी बाळासाहेब भालेराव. आणि कसं काय बालपण? एकदम मजेत. हो. भाऊ, बहीण, आई, वडील. एकदम छान. तुमचे आई बाबा काय करायचे? बाबा माझे कामाला होते टेलिफोन मध्ये आणि आई घरी होती. कसं जमलं लग्न? यांचे चुलते आले. तुम्हाला बघायला हो, चुलत्या यांचे वडील आले. आलेले हा. आणि मग होकार दिला? नाही, लगेच नाही. मग हे आले माझ्या भावाने. तुम्ही कुठे होता तेव्हा? तेव्हा मी म्हणजे 4-5 वर्ष झाले होते मुंबईला आलो होतो. मुंबईला आल्यावरती मी माझ्या काही गावाला राहत होतो. चुलता माझे एअरपोर्टमध्ये कामाला होता. तर त्यांचे माझे चुलते यांचे वडील म्हणजे यांचे नाते. आम्ही त्या नात्यातून माझ्या चुलत्याने वडिलांना सांगितलं का अशा अशा ठिकाणी एक मुलगी आहे, तू ये आणि तुझ्या मुलाला घेऊन दाखव. मग आम्ही त्या टायमाला शिवडीला बघायला गेलो. त्या टायमाला बघितलं. 2-3 दिवसांनी आम्ही ते प्रोग्राम फिक्स केला. आठवतोय तो दिवस? हो, आठवत नाही. काय आठवतंय? एकटीच घरात असताना चुलत सासरे बघायला आले. नंतर फिक्स झालं लग्नाचं. नंतर आई वडील गावावरून आले आणि मग आमचं लग्न झालं. किती वर्ष झाली लग्नाला? 22 वर्ष संपून 1 महिना झाला. अरे अरे बाबा.
दर आठवड्याला हे तुम्हाला फिरायला घेऊन जातात हँगिंग गार्डनला वगैरे? हा सर्वीकडे. हा? हो 23 वर्षामध्ये एकदा सुद्धा नाही. 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 मग तुम्ही म्हणालात सर्वीकडे घेऊन जातात मग म्हणून. आता सर्वीकडे सांगायचं ना. काय हो? त्यांना वेळच नाही मिळत. बिलकुल नाही. नाही. अहो शनिवार तर अजिबात माझ्या नावावर तर नसतोच. हो डिसेंबर ते मार्च पर्यंत शनिवारी नाही आमच्या घरी. शनिवारी पण नसतात? नाही, पूजा असते सर्व डबेवाल्यांची. हा प्रत्येक शनिवारी प्रत्येक स्टेशनची पूजा असते. बरोबर. मग त्या स्टेशनला ते जातात. सगळ्या स्टेशनला हो जातात? हो हो. मग तुम्हालाही नेत असतील नाही ना? नाही नाही. पूजेला? आणि माझी मुलं नाही. पूजेला नाही. पूजेला नेत नाहीत? नाही त्यांची ते. पण तुम्ही पूजा करता ना रोज हा, मग? त्यांची? हो हो. त्यांची पूजा करणंच पाहिजे ना. शेवटी संसार आहे आपला. बरोबर आहे बरोबर. मग? हो, हो. दोन चाकावर चाललाच पाहिजे. पण मग तुम्ही मगाशी काय म्हणालात त्यांना चित्रपटाला नेलं होतं म्हणून? नाही. माझ्या आयुष्यामध्ये आता 23 वर्ष लग्नाला झालेले आहे. पण बायकोनी कधी आतापर्यंत हात सुद्धा घेतला नाही की मला चित्रपटाला न्या की गार्डन मध्ये न्या किंवा कुठं फिरायला न्या. अजून आयुष्यामध्ये कधीच तिने आपल्याकडे अपेक्षा केलेली नाही. आणि मी कुठं जातोय पूजेला जातोय कधी ते पण आपल्याला विचारलं नाही का तुम्ही पूजेला चालले मला का नाही नेले म्हणून. याच्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. पण कशी साथ दिली तुम्हाला? साथ म्हणजे अशी की आपल्याकडे मी आज 20 ते 25 वर्ष झाले ह्या व्यवसायामध्ये. पण मला अजून तिने विचारणार तुमचा पगार किती आहे, तुम्ही मला हे घरात देत नाही किंवा ते घरात नाही. अजूनही मी तिने मला कधी तक्रार केलेली नाही का तिने विचारणार तुम्ही नेमकी पैसे काय करतात काय करतात. आता मी ती थोडं छोटे मोठे कामं करते ना तिथं ती सगळी गरज भागवते. पण मी पहिल्यापासून गावाला वगैरे देणं हे त्याच्यामध्ये खूप चांगली साथ दिली हा तुम्हाला. खूप साथ झाली. हो की नाही? तिच्याबद्दल आपलं काहीच तक्रार नाही तिच्याबद्दल. माऊली बघितलं इतक्या उत्साहात तुम्ही बोलत होता पण ज्या क्षणी 23 वर्षात त्यांनी तुमचं कौतुक करायला सुरुवात केली तुमच्या डोळ्यात पाणी आलं. आणि हे सगळंच ह्याचाच फायदा घेतात आणि नेत नाहीत ते तुम्हाला. आणि त्यांच्याचमुळे आज पण मी हा दिवस बघते. हे महत्वाचं आहे. पण आज कसं वाटतंय? एकदम छान. झी मराठीने आनंद दिलाय की नाही? हो हो खूप. जी मराठीचं तर फार मनापासून आभार. आणि होम मिनिस्टरचं? हो. आणि तुमचं तर बांदेकर म्हणजे आता तुमचं तर अधिक म्हणजे एवढं अतिशय आभार ना. एकदमच आभार. आज कोण कोण आलाय तुमच्या घरात? माझा मुलगा आला. माझी हा. तर आजचा दिवस मज्जेत घालवायचा. हो. कारण उद्यापासून परत हो. हे किती म्हणाले आज तरी उद्यापासून हे तुम्हाला फिरायला नेणार नाही नाही त्यांना वेळच पण नसतो. काढणार आहेत. आज ते सांगणार आहेत थोडं नाही, थोडं नाही. वेळ काढतो म्हणून. नाही नाही. तुमच्याकडे कसं काय आहे? आमच्याकडे छान आहे. आम्ही दरवर्षी एप्रिल मे मध्ये फिरायला जातो. अरे वा. कुठे ना कुठेतरी वेळ काढून नेतात ते. कुठे नेलं? कुठे कुठे जाऊ लागला? अमरनाथला गेलेलो अरे वा. फर्स्ट टाइम. तेव्हा मी 2 महिन्याची प्रेग्नेंट होती माझ्या मुलीच्या वेळेस. तरी मला घेऊन गेलेले हे. जम्मू काश्मीर परत इकडे कुलू मनाली वगैरे. व्हेरी हो, गुड. ते तर छान. थोडा वेळ काढतात. हो हो. काय सांगाल त्यांच्याबद्दल? किती सांगितलं तरी ते कमीच आहे, त्यामुळे काय सांगणार ना. आता तुम्ही हा व्यवसाय करता, आपण काय करता? नाही नाही साहेबांना आवडत नाही केलेलं काम. नाही ना. पण तुम्ही खूप काय करायचं ना, आता एकतर आम्ही काम करतो ते घरात दिवसभर काम करायचं प्लस बाहेर पण काम करायचं. आपण दमतोय मग आणखी त्यांना पण का दमवायचं. त्याविषयी तू घरातलं जे काय आहे तेच काम कर, मी बाहेरचं भरपूर काम करतो. अजून तुम्हाला काय सांगायचं आहे का त्यांच्याबद्दल तक्रारी असतातच. म्हणजे वेळेवर तर नाहीच, रोज येत नाहीत. गेले 7 महिने तर एकदाही लवकर आलेलं आठवत नाही. म्हणजे 2-3 महिन्यातून कधीतरी मला सरप्राईज असतं की साहेब 5 वाजता घरात आलेले असतात. नाहीतर 1-2 कधीही. जेव्हा हे येणार तेव्हा जेवण माझं असतं. 14 वर्षात मी अजून यांना सोडून कधीच जेवली नाही. ही एवढी मोठी माझी कंप्लेंट आहे त्यांच्याकडे की ते ऍटलीस्ट सांगतही नाही की मला तुम्हाला आज सांगू? उशीर होतोय माऊली, यायला. त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं. कारण बरोबर आहे 14 वर्ष ते मात्र लोकांना डबा वेळेवर देतात आणि घरची माऊली मात्र त्यांची वाट बघत असते. 14 वर्षात जोपर्यंत ते आले नाहीत तोपर्यंत माऊली एकटी कधी जेवायला बसली नाही. कारण ती काळजी असते. आणि हेच माझ्या मते कितीतरी घरात आपल्याला आज बघायला मिळालं. हो की नाही? नक्की. बघूया कोण जिंकणार या दोघींपैकी. आणि आता वहिनी तुम्ही उखाणा घ्यायचा. कौणक ऋषींच्या आश्रमात शाकुंतलेचं माहेर जयसिंगरावांना दिला सौभाग्याचा आहे. अरे वा. कधी पाठ केला होता हा? पहिल्यापासूनच होता. काळी माती हिरवी शेती बाळासाहेब माझे पती मी त्यांची सौभाग्य होती. त्यांना आज चुकल्यासारखं वाटतंय. नाही त्यांना कसं चुकल्यासारखं वाटेल. अरे आज ते तुम्हाला भेटल्यावर तुम्ही रागावला नाहीत? ना
कारण का ते दिवसभर माझ्या बरोबर आहेत आज. अख्खा दिवस दोघे सोबत आहेत, हाच आनंदाचा दिवस आहे. या दोघींपैकी आता कोण पैठणी जिंकणार बघूया. खेळ सोपा. फुटबॉलचा चेंडू या ठिकाणी आपटायचा आणि तो आपटलेला चेंडू उडून या रिंगच्या मधून पलीकडे जायला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या एक माऊली अंतिम खेळात. बघूया काय होणार. एक, दोन, चार, पाच, दहा संधी झाल्या आणि गुणसंख्या आहे 5. आता 10 संधी तुमच्यासाठी. 1, 2, 3, 4, 5. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन, अभिनंदन. चला, पिंगळे वहिनी अंतिम खेळात दाखल झालेले आहेत. बघूया कोण जिंकणार पैठणी. आणि आता पैठणी कोण जिंकणार या खेळातली बघूया. क्रिकेटचाच सामना रंगणार आहे. काय वाटतं, कसं काय, कधी खेळलात तुम्ही वहिनी? नाही. नाही. तुम्ही? नाही. चला बघूया. छापा आणि काटा काय होणार. कोण बोलताय तुम्हा दोघींपैकी? छापा. तुमचा काटा आता राहिला काय दुसरं. काय पाहिजे तुम्हाला? बॉलिंग. बॉलिंग. चला बघूया काय होणार या बॉलिंगने. कोण जिंकणार. 1, 2, 3 टाका. एक बॉल एक. अरे जबरदस्त फील्डिंग का प्रदर्शन. अरे 4 धावा. घ्या 4. अरे जबरदस्त. 5-11. पहिले एक 6 मारा. मग कट आहे 12. जिंकण्यासाठी 13 गुणांची आवश्यकता आहे. बघूया काय होणार. माझ्या छातीत धडधडायला लागलेला आहे. अबा 2 बॉल 1. जोरात. अरे जमा. 4. साडे 4 10. 5 10. जिंकायला किती पाहिजेत? 3. एका चौकाराची आवश्यकता. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या पिंगळे वहिनी. त्यांना झी मराठीकडून ही भेटवस्तू. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या शिंदे वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. नेहमी सेवा देणारे, डबे वेळेवर पोहोचवणारे हे सगळे आपले बांधव डबेवाला जे व्यवसाय करत असतात डबे पोहोचवण्याचा. आज त्यांच्या कुटुंबाला आनंद देता आला. 3 भाग आपण भरपूर आनंद दिला. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात येतो आहे तुमच्याकडे. नमस्कार.